ते कर्दम ऋषी त्यांनी विचार केला होता की मी विवाह करणार नाही, आणि ते कर्दम ऋषी आता वनामध्ये निघून गेले, भगवंताचं भजन करतायत. पण एक वेळेस त्यांच्याही मनामध्ये विचार आला की आपणही विवाह केला पाहिजे, या संसाराचा आनंद आपणही उपभोगला पाहिजे. आणि भगवान परमात्म्याने त्यांची ती इच्छा ओळखली. भगवंत कर्दम ऋषींच्या समोर प्रगट झाले आणि विचारलं, तुम्हाला विवाह करायचा आहे का? आता मात्र कर्दम ऋषी लाजायला लागले आणि सांगितलं की भगवंता, मी विवाह करता तपश्चर्या केलेली नाही. कर्दम ऋषींना भगवंताने सांगितलं, मी तुमचा विवाह ठरवून आलोय. मनुची जी मुलगी आहे देवहूती, त्या देवहूती सोबत तुमचा विवाह होणार आहे. कर्दम ऋषी म्हणतात की भगवंता, मी विवाह करायला तयार आहे, पण तुम्हाला मुलगा बनून माझ्या घरी जन्माला यावं लागेल. भगवंताने होकार दिला आणि मनु आणि शतरूपा त्या ठिकाणी आपल्या मुलीला देवहूतीला घेऊन आले. मैत्रेय मुनी विदुर काकांना म्हणतात की विदुरजी, ती देवहूती जी आहे ती राजकुमारी आहे, राजाची मुलगी आहे, आणि आज त्या देवहूतीचा विवाह एका अशा पुरुषाशी होतोय की ज्याच्याकडे राहण्याकरता एक झोपडी सुद्धा नीट नाही. त्यावेळेस मनु आणि शतरूपा त्या देवहूतीला घेऊन आले. त्यावेळेस कर्दम ऋषींनी त्यांना सांगितलं, मी तुमच्या मुलीशी विवाह करतो, परंतु माझी एक अट आहे, एक संतान प्राप्ती झाली की मी गृहस्थीचा त्याग करेल. त्यांनी ही होकार दिला. थाटामाटामध्ये विवाह कर्दम ऋषी आणि माता देवहूती यांचा पार पडला. आणि तो विवाह झाल्याच्या नंतर आपल्या पत्नीला घेऊन त्या ठिकाणी कर्दम ऋषी त्या कुटियेवरती आले. त्या देवहूतीला सांगितलं की तुला जसं योग्य वाटेल तसं तू या कुटियेला आवर, आणि तोपर्यंत मी भगवंताचं ध्यान करतो. कर्दम ऋषीला समाधी लागून गेली ती 40 वर्षापर्यंत. आणि 40 वर्षाच्या नंतर समाधी तुटली तर एक स्त्री समोर आहे. तिला विचारलं की हे देवी तू कोण आहेस? त्यावेळेस देवहूतीने सांगितलं की 40 वर्षापूर्वी माझ्या आई वडिलांनी तुमच्याशी माझा विवाह करून दिला होता. त्यावेळेस कर्दम ऋषींच्या लक्षात आलं, आणि आता कर्दम ऋषी तिला म्हणतात की मी तुझ्यावरती प्रसन्न आहे, माग तुला काय पाहिजे? त्यावेळेस त्या देवहूतीने सांगितलं की विवाहाच्या वेळेस दिलेलं वचन आठवा. आणि कर्दम ऋषींच्याही ते लक्षात आलं. कर्दम ऋषींनी त्या देवहूतीला सांगितलं की देवहूती डोळे बंद कर. देवहूतीने डोळे बंद केले आणि उघडले. त्या देवहूतीने पाहिलं की सुंदर असा एक सरोवर आहे. त्या सरोवराच्या मध्यभागी दिव्य असा एक महाल आहे, जे वैभव राजा असून वडिलांकडे त्या देवहूतीने पाहिलं नव्हतं, ते आज कर्दम ऋषींच्या दारात आहे. कर्दम ऋषींनी देवहूतीचा हात धरला, त्या सरोवरामध्ये उडी मारली. त्यावेळेस कर्दम ऋषी झाले 20 वर्षाचे आणि देवहूती झाली 16 वर्षाची. दोघांनाही तारुण्य त्या ठिकाणी प्राप्त झालं. आणि कामक नावाच्या विमानामध्ये दिव्य भोगांचं सेवन केलं. आणि कर्दम ऋषींनी प्रतिज्ञा केली होती की एक संतान झाल्याच्या नंतर मी गृहस्थीचा त्याग करेल. परंतु भगवान परमात्म्याला अजून काही मान्य होतं. कर्दम ऋषींच्या घरात आज मुलगा एकही नाही आणि 9 मुली त्यांना प्राप्त झाल्या. कर्दम ऋषी म्हणतात की मी विचार केला होता, एक संतान झालं की गृहस्थीचा त्याग करायचा, पण एकाच्या जागेवरती 9 झाले तरी या संसाराचा मोह मला आवरला नाही. परंतु अजूनही निष्ठून जावं म्हणून कर्दम ऋषी जायला निघाले. त्यावेळेस देवहूतीने कर्दम ऋषींचे पाय धरले. परंतु देवहूतीला कर्दम ऋषीने सांगितलं, मी एक संतान म्हणालो होतो, आज 9 झाले, आता मला तू थांबवू नकोस. परंतु देवहूतीने सांगितलं या 9 मुली आहेत, त्या विवाह करून सासरी जातील, मग मी कुणाच्या आधाराने राहू? त्यावेळेस कर्दम ऋषींच्याही लक्षात आलं की भगवंताने मला वचन दिलं होतं की तुम्ही जर विवाह केला तर मी मुलगा बनून तुमच्या पोटी जन्माला येईल. आणि मग जर तो भगवंताच घरात येत असेल तर वनात जाऊन काय करावं? म्हणून कर्दम ऋषी त्या ठिकाणी थांबले. आणि आता 10व्या वेळेस जेव्हा माता देवहूती गर्भवती राहिली,
तर साक्षात कपिलदेव त्या ठिकाणी माता देवहूतीच्या गर्भामध्ये आलेले आहे आणि देवहूती मातेने त्या कपिल भगवंताला जन्म दिला। त्यावेळेस ब्रह्मदेव आपल्या 9 मुलांना घेऊन त्या कपिल भगवंताचं दर्शन करण्याकरिता आले आणि आल्याच्या नंतर कपिल त्या ब्रह्मदेव त्या ठिकाणी कर्दम ऋषींना म्हणतात की माझ्या सोबत 9 मुलं आहेत, तुमच्याही घरी 9 मुली आहेत, तुमच्या 9 मुली तुम्ही आमच्या मुलांना देऊन टाका। आणि दोघांच्याही सहमताने त्या ठिकाणी ब्रह्मदेवांच्या 9 मुलांशी कर्दम ऋषींच्या 9 मुलींचा विवाह करून देण्यात आला। आणि आता कर्दम ऋषी त्या ठिकाणी वनामध्ये निघून गेले। आता देवहूतीने हे थांबवण्याचा प्रयत्न केला नाही। पूर्ण आश्रमामध्ये फक्त दोघच, माता देवहूती आणि भगवान कपिल देव दोघच आहे। आणि त्या माता देवहूतीच्या लक्षात आलं की माझा मुलगा म्हणजे कोणी साधारण नाही, तो भगवंत आहे। आणि त्या देवहूती मातेने आता आसन देऊन त्या ठिकाणी त्या कपिल भगवंताला बसवलं आणि सुंदर असा प्रश्न त्या ठिकाणी ती देवहूती करते की निर्विण्णा नितरां भूमन् असतीन्द्रिय तर्षणात् येन संभाव्यमानेन प्रपन्नान्धं तम प्रभो। ती देवहूती म्हणते की हे भगवंता, या संसारामध्ये जेवढं सुख मी भोगले त्या सुखाची दुसरी कोणती स्त्री अपेक्षा सुद्धा करू शकत नाही, मग भोगणं तर दूर। माहेरे मी राजकुमारी बनून राहिले, सासरी मला कर्दम ऋषी सारखे संत पती म्हणून भेटले, कामक नावाच्या विमानामध्ये मी दिव्य भोगांचं सेवन केलं, तरी सुद्धा माझं मन भरलं नाही। म्हणून माझा तुला प्रश्न आहे की या इंद्रियांना ताब्यात कसं केलं जाईल, ते वश कशाने होतील। आणि आज मी तुला फक्त माझा मुलगा समजत नाही, तर मला माहित आहे की तू भगवंत आहे, म्हणून मी तुला शरण आले आणि कृपा करून तू मला सांग। ती देवहूती त्या कपिल भगवंताची स्तुती करायला लागली। तम त्वागताहं शरणं शरण्यं तम हे भगवंत, मी तुला शरण आले, तू तुझ्या ज्ञानरूपी खड्गाने माझ्या या अज्ञानरूपी वृक्षाला मुळापासून नष्ट कर। आणि आता कपिल भगवंताने 8 अध्यायामध्ये सुंदर असा सांख्य योगाचा उपदेश त्या माता देवहूतीला केलेला आहे। देवहूती म्हणते की आतापर्यंत या इंद्रियांना जे जे पाहिजे ते मी देत गेले, परंतु त्या इंद्रियांची तृप्ती ही झाली नाही। आणि म्हणून जसं एखाद्या माणसाला अनेक पत्न्या असाव्या, तसं प्रत्येकाला 10 पत्न्या आहेत, त्या म्हणजे 5 ज्ञान इंद्रिय आणि 5 कर्म इंद्रिय। अशा प्रत्येक जीवाला 10 पत्न्या आहेत। आणि ती देवहूती म्हणते की हे ज्ञान इंद्रिय आणि कर्म इंद्रिय मला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतायत, म्हणून मी तुला प्रश्न करते की या इंद्रियांना ताब्यात कसं केलं जाईल। आणि दुसरा प्रश्न विचारला की बंधन कशाचं आहे, मनाचं, शरीराचं की आत्म्याचं। आणि तिसरा प्रश्न विचारला की हे मन भगवंताशी कसं जोडलं जाईल। त्यास कपिल भगवंत म्हणतात की ते इंद्रिय माणसाने अगोदर त्याचे ताब्यात आले पाहिजे, कारण
देखना इंद्रियों के न घोड़े बढ़े, उनमें हरदम संयम के कोड़े लगे। अपने रथ को सुमार्ग लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो। ते कपिल भगवंत म्हणतात की आई, हे इंद्रिय जर ताब्यात ठेवायचे असतील तर त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे। आणि बंधन जे आहे, मुक्ती जी आहे ती शरीराचीही होत नाही आणि आत्म्याचीही होत नाही, ती मुक्ती होते ती मनाची। आणि हे मन जर भगवंताशी जोडायचं असेल तर सतान प्रसंगान मम वीर्य संविदो भवन्ति हत्कर्ण रसायन कथा तज्जोषनादाश्वपवर्गवर्त्मनि श्रद्धारतिर्भक्तिरनुक्रमिष्यति। कपिल भगवंत म्हणतात की हे मन जर भगवंताशी जोडायचं असेल तर माणसाने सत्संगात गेलं पाहिजे आणि सत्संगामध्ये गेल्याच्या नंतरच हे मन त्या ठिकाणी भगवंताशी जोडता येतं, असा उपदेश कपिल भगवंत करतायत। आणि नंतर सृष्टी प्रक्रिया ही कपिल भगवंतानेही माता देवहूतीला सांगितली, अष्टांग योगाचं ज्ञान सांगितलं। आणि आता कपिल भगवंत म्हणतात की जो साधक असेल त्याने पावन भूमीवरती बसावं आणि भगवान परमात्म्याच्या एका एका अवयवाचं चिंतन करावं। अगोदर त्याच्या चरण कमलाचं चिंतन करावं, नंतर त्याच्या हस्त कमलाचं चिंतन करावं। एका एका अवयवाचं चिंतन करत करत शेवटी त्या भगवान परमात्म्याच्या त्या हसऱ्या चेहऱ्याचं चिंतन करावं। कारण त्या भगवान परमात्म्याच्या हसऱ्या चेहऱ्याचं चिंतन जर आपण केलं तर आपल्या जीवनातील दुःखाश्रू जे आहे ते कायमचे निघून जाते। आणि तो भगवान परमात्मा एवढा सुंदर हसतो की तो भगवान परमात्म्याचा तो हसरा चेहरा जर आपण पाहिला तर परत तो भगवंताचा हसरा चेहरा कधीच माणसाला विसरता येत नाही। म्हणून म्हणतात की मेरे मोहन तेरा मुस्कुराना, मेरे मोहन तेरा मुस्कुराना, भूल जाने के काबिल नहीं है।
एकदा की तो भगवान परमात्म्याचा हसरा चेहरा आपण पाहिला की तो परत कधीच माणसाच्या आठवणीतून जात नाही. आणि त्या भगवान परमात्म्याच्या त्या हसऱ्या चेहऱ्याचा चमत्कार आहे की आपल्या जीवनातील दुःख जे आहे ते सगळं दुःख त्या भगवंताकडे पाहिल्याच्या नंतर निघून जातं. आणि कपिल भगवंत त्या ठिकाणी सुंदर असा उपदेश त्या माता देवहूतीला करतात. आणि कपिल भगवंत म्हणतात की आई, या जीवाने प्रत्येक जीवामध्ये त्या भगवंताचं दर्शन केलं पाहिजे, कारण प्रत्येक जीव त्या भगवंताचा अंश आहे. आणि जो प्रत्येक जीवामध्ये भगवंताचं दर्शन करत नाही त्या व्यक्तीचं मंदिरात जाणं म्हणजे राखेत केलेलं हवण त्याच्यासारखं आहे. त्याच्या पदरामध्ये काहीच पुण्य पडत नाही. कारण त्या नाथांनी काशीवरून आणलेलं पाणी त्या गाढवाला पाजलं, परंतु त्यांनी त्याला गाढव समजलं नाही, तर त्या गाढवातही नाथांनी काशी विश्वेश्वराचं दर्शन केलं. तसं प्रत्येक जीवाने, प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक मनुष्याने भगवंताचं दर्शन केलं पाहिजे. आणि जो प्रत्येक जीवामध्ये भगवंताचं दर्शन करत नाही तो जीव सतत या गर्भामध्ये येत असतो. त्यावेळेस ती देवहूती म्हणते की आईच्या गर्भामध्ये हा जीव किती सुखी असेल ना. त्यावेळेस कपिल भगवंताने सांगितलं नाही, जेवढं दुःख त्या आईच्या गर्भामध्ये या जीवाला भोगावं लागतं तेवढं दुःख हा जीव कुठेच भोगत नाही. गर्भवास समम दुःखम न भूतो न भविष्यती. त्या गर्भवासासारखं दुःख दुसरीकडे कुठेच नाही. कारण त्या आईने जर एखादी गरम वस्तू खाल्ली तर त्या कोवळ्या शरीराला त्या ठिकाणी चटका बसतो. आणि त्या गर्भामध्ये बारीक बारीक जीवजंतू सारखे त्याच्या त्या कोमल शरीराला चावत असतात. आणि देवहूती म्हणते की त्या गर्भामध्ये अनेक जन्म जन्मांतराची आठवण त्या ठिकाणी त्या जीवाला यायला लागते. आणि त्या 7व्या महिन्यामध्ये ज्यावेळेस हा जीव पूर्णपणे तयार होतो त्यावेळेस दोन्ही हात जोडून त्या भगवंताला विनंती करतो की हे भगवंता, एकदा या दुःखातून मला तुम्ही बाहेर काढा, एक वेळेस या दुःखातून मला सोडवा. आणि मग भगवान परमात्म्याने त्याला विचारलं की मी जर तुला बाहेर काढलं तर तू काय करशील. तर तो म्हणतो की 8वीन पाय हा माझा नवस. तो म्हणतो की भगवंता, तुम्ही जर या नरकातून मला बाहेर काढलं तर मी तुमचं भजन करेल. आणि एक वेळ करी या दुःखा बेगा, एक वेळ करी या दुःखा भगवंता, एक वेळ करी या दुःखा वेगळे, या दुःखातून भगवंता मला बाहेर काढा. आणि भगवंत म्हटले मी जर तुला बाहेर काढलं तर तू काय करशील. तर तो म्हणता 8वीन पाय हा माझा नवस, मी तुमचं भजन करील. आणि मग भगवान परमात्म्याला दया येते. प्रसूती वायूद्वारे भगवंत त्या जीवाला आईच्या गर्भातून बाहेर काढतात. परंतु बाहेर आला की त्या माया जाळामध्ये, या संसारामध्ये तो जीव अडकला जातो. आणि जसा जन्माला आला होता परत तसाच रिकाम्या हाताने जातो. त्या भगवंताचं स्मरण त्या जीवाला राहत नाही. अशा प्रकारे कपिल भगवंत त्या देवहूतीला उपदेश करतात. आणि कपिल भगवंत म्हणतात, आई, या जीवाला या संसारामध्ये गर्भामध्ये येण्या जाण्यातून मुक्ती तेव्हाच भेटते
जेव्हा भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान होतं, असा पावन उपदेश ऐकल्याच्या नंतर माता देवहूती म्हणते की कपिल भगवंता, तुझ्या या सगळ्या उपदेशाचं मी एकच सार काढलं की कुणी जर एखादा पापी जरी असला, चांडाळा असेल, परंतु त्याच्या मुखामध्ये जर भगवंताचं नाव असेल तर त्या चांडाळाचा सुद्धा उद्धार भगवंताच्या नामाने झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एखादा ब्राह्मण असला परंतु भगवंताचं नाव जर त्याच्या मुखामध्ये नसेल तर फक्त ब्राह्मणत्वाचा अभिमान घेऊन तो बसेल, त्याचा उद्धार कधीच होणार नाही. असा पावन उपदेश कपिल भगवंताने माता देवहूतीला केला. आणि कपिल भगवंताला देवहूती म्हणते की तुझ्या सगळ्या उपदेशाचं सार म्हणजे त्या भगवंताचं नामस्मरण जीवाने करावं, हाच उपदेश कपिल भगवंताने केला. आणि आता तो ऐकल्याच्या नंतर माता देवहूती त्या ठिकाणी ध्यानस्थ बसले आणि त्या देवहूती मातेचं शरीर सिद्धिदा नावाची नदी बनून वाहायला लागलं. आणि कपिल भगवंत सुद्धा सागरामध्ये विराजमान झाले, ज्याला गंगा सागर असं म्हटलं जातं. सुंदर असा पावन उपदेश माता देवहूती आणि कपिल भगवंत यांचा संवाद या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि म्हणून म्हणतात की संसार रूपी भवसागर जर पार करायचा असेल तर भगवंताच्या नामरूपी नौकेमध्ये बसूनच तो पार करता येतो. म्हणून सगळ्यांनी त्या भगवंताचं भजन केलं पाहिजे. सगळ्यांनी आता उभा राहून 2 मिनिटं भजन करायचंय. जय जय राधारमण हरी बोल, जय जय राधारमण हरी
पुराण की जय, राधे राणी सरकार की जय. सुंदर प्रकारे त्या ठिकाणी माता देवहूती आणि कपिल भगवंताचा संवाद, देवहूतीचं चरित्र श्री मैत्रेयी मुनींनी विदुर काकांना सांगितलं. आणि आता चतुर्थ स्कंदामध्ये त्या मनूच्या बाकीच्या मुलींचं चरित्र सांगतायत की त्या मनूची मोठी मुलगी जी आहे आकुती, त्या आकुतीचा विवाह रुचिक प्रजापतीशी करून देण्यात आला. आणि त्या रुचिक प्रजापतीच्या घरी आकुतीच्या पोटी यज्ञदेवाचा जन्म झाला. यज्ञदेव भगवान की जय. आणि त्या यज्ञदेवाचा विवाह दक्षिणा नावाच्या कन्येशी झाला. आणि म्हणून कोणताही यज्ञ असो तो दक्षिणेशिवाय पूर्ण होत नसतो. आणि मैत्रेय मुनी विदुर काकांना म्हणतात की विदुरजी, मनूची जी सगळ्यात छोटी मुलगी आहे प्रसूती, त्या प्रसूतीचा विवाह दक्ष प्रजापतीशी करून देण्यात आला. आणि त्यांना 13 मुली त्या ठिकाणी झाल्या. त्यातल्या 16 मुली झाल्या, त्यातल्या 13 त्यांनी धर्माला दिल्या. स्वहा नावाची मुलगी जी आहे ती अग्नीला दिली. स्वधा नावाची मुलगी पितरांना दिली. आणि सगळ्यात छोटी जी मुलगी आहे सती, ती सती भगवान शंकरांना देण्यात आली. परंतु त्या शिवपत्नी सतीची पुढे संततीच झाली नाही. कारण एक वेळेस प्रजापती दक्षाने भगवान शंकरांचा द्वेष केला. तो द्वेष त्या ठिकाणी सती मातेला सहन झाला नाही आणि योग अग्नीने आपला देह त्या ठिकाणी तिने जाळून टाकलेला आहे. मैत्रेय मुनी हे सांगितल्याच्या नंतर विदुर काका आश्चर्यचकित झाले आणि विचारलं की भगवान शंकर हे साक्षात कल्याण स्वरूप आहे आणि अशा भगवान शंकराशी दक्षाने क्रोध का केला आणि एवढा क्रोध केला की सतीने आपला प्राण त्याग केला. तर सुंदर असं सती चरित्र त्या ठिकाणी मैत्रेय मुनी विदुर काकांना सांगतायत की एक वेळेस त्या ब्रह्मदेवाने दक्षाला प्रजापती म्हणून घोषित केलं. आणि माणसाकडे काही गोष्टी आल्या की त्या ठिकाणी त्याचा अहंकार वाढत असतो. जसं की एक अंधाळा माणूस मंदिरामध्ये हरिपाठ काकडा हे सगळं करायचा आणि त्याच गावातला एक शहरात राहणारा मुलगा दिवाळीच्या सणासाठी गावाकडे आला आणि गावात राहणाऱ्या मित्रासोबत मंदिरामध्ये गेला. आणि गेल्याच्या नंतर त्याने पाहिलं की हा माणूस डोळ्याने आंधळा आहे. त्यावेळेस त्याने त्या आपल्या गावात राहणाऱ्या मित्राला विचारलं, म्हणे यांना दिसत नाही तरीही मंदिरात भजन कीर्तन करतात, काकडा करतात. त्यावेळेस त्या नोकरदाराने सांगितलं, म्हणे यांना दिसत नाही आणि कसे चालतात. त्यावेळेस त्या गावात राहणाऱ्या मुलाने सांगितलं, म्हणे रस्त्याच्या कडेनं काठी आपटीत आपटीत चालतात आणि मग त्या काठीच्या आवाजाने जर समोर कोणी आलं तर ते बाजूला सरकतं. त्यावेळेस त्या नोकरदाराने एक कंदील आणला आणि त्या गावात राहणाऱ्या मित्राला सांगितलं, म्हणे त्या आंधळ्या माणसाला तो नेऊन दे. आता तो त्याच्याकडे कंदील घेऊन आला. त्यास त्या आंधळ्याने सांगितलं, म्हणे मूर्खा, आंधळ्याला कुठं कंदील असतो का. त्यावेळेस त्याने सांगितलं, म्हणे दादा तुम्हाला दिसत नाही पण तुम्ही रस्त्याच्या कडेनं जी काठी आपटीत आपटीत चालताना हा कंदील जर तुमच्या हातात असला तर मग समोरून येणाऱ्या माणसाला त्या उजेडाने दिसेल की तुम्ही येता, तो बाजूला सरकेल. आणि मग म्हाताऱ्याने तो कंदील घेतला आणि तो कंदील म्हणजे अहंकार आहे. जोपर्यंत म्हाताऱ्याकडे कंदील नव्हता तोपर्यंत म्हातारा रस्त्याच्या कडेनं काठी आपटीत आपटीत चालायचा. पण ज्या दिवशी म्हाताऱ्याच्या हातात कंदील आला त्याने दोन्ही कडा रस्त्याच्या सोडून दिल्या आणि मधून चालायला लागला. त्याच गावातला 130 किलोचा माणूस येऊन म्हाताऱ्याला धडकला. कंदील बाजूला पडला. म्हातारा एक जणाच्या नळाच्या खड्ड्यात पडला आणि वर काढल्याच्या नंतर म्हातारा त्याला ओरडायला लागला, म्हणे मूर्खा तुला दिसलं नाही का. तो म्हणे माफ करा मी तुम्हाला बघितलंच नाही. तो म्हणे तुला नाही दिसायला काय झालं, माझ्या हातात कंदील नव्हता का. त्या देणाऱ्याने सांगितलं, म्हणे दादा कंदील होता पण तो मंदिरातच विजला होता. मग विजलेला कंदील घेऊन म्हाताऱ्याची ही अवस्था झाली.
तर प्रजापती पद प्राप्त झाल्याच्या नंतर दक्षाचं काय झालं असेल? त्या दक्षाने एका स्वागत समारोहाचं आयोजन केलं आणि आता त्या सभेमध्ये अनेक देवी देवता सगळेजण उपस्थित असताना दक्षाने आल्याबरोबर त्या सभेवरती नजर टाकली. सगळेजण दक्षाचं आगमन झाल्याच्या नंतर उठून उभे राहिले, परंतु ब्रह्म, विष्णू आणि महेश तिघजण उठले नाही. दक्षाने विचार केला, ब्रह्मदेव माझा पिता आहे, विष्णू त्याचा पिता आहे, मग हे उठले नाही तरी चालेल, पण हा शंकर माझा जावई आहे ना, हा का उठला नाही? दक्षाला क्रोध आला आणि दक्षाने आपल्या जागेवर गेल्याबरोबर बोलायला सुरुवात केली आणि दक्ष म्हणतो की सभ्य समाजामध्ये एक जरी असभ्य व्यक्ती आला की त्या सभेचं सगळं स्वरूप बिघडून जातं. सगळेजण एकमेकांकडे पाहतायत की दक्ष कुणाला बोलतोय. तर दक्षाने सांगितलं, इकडे तिकडे बघू नका, हा शंकर तुम्हाला दिसत नाही का? हा रात्रंदिवस भूत प्रेतांमध्ये राहतो, याला राजनीतीच्या गोष्टी काय कळणार आहे? आणि अनेक प्रकारे त्या ठिकाणी दक्ष भगवान शंकराला बोलायला लागला. त्यावेळेस एका देवाने त्याला प्रश्न केला की म्हणे, दक्षा, एवढे दोष जर तुला भगवान शंकरामध्ये दिसताय तर तू तुझी मुलगी त्यांना का दिली? तर दक्षाने सांगितलं, ती फक्त माझ्या वडिलांमुळे, ब्रह्मदेवामुळे मी दिली, नाहीतर मी कधीच माझी मुलगी याला दिली नसती. माझी मुलगी जी आहे त्या माझ्या मुलीचे हरणासारखे डोळे आहेत आणि या शंकराचे माकडासारखे डोळे आहेत. आता त्या ठिकाणी त्या नंदीला राहावलं गेलं नाही. नंदी उठून उभा राहिला, परंतु भगवान शंकरांनी नंदीला सांगितलं की खाली बस. परंतु दक्षाचं धाडस मात्र वाढत गेलं आणि दक्षाने सांगितलं की मी भगवान शंकराला शाप देतो, आजपासून कोणत्याही यज्ञामध्ये भगवान शंकराला भाग दिला जाणार नाही. आता मात्र नंदीला राहावलं नाही. नंदी उठून उभा राहिला आणि सांगितलं की हे दक्षा, प्रजापती पद प्राप्त झालं तर एवढा अभिमान तुला झाला की भगवान शंकराचा अपमान केलास, मी तुला शाप देतो की जा, तुला हे बोकड्याचं शिर बसवावं लागेल. आणि आता भृगुजी उठून उभे राहिले आणि म्हणतात, नंदी, हे सासऱ्याचं जावयाचं आपसातलं भांडण होतं, तू मध्ये का बोललास? मी ही तुला शाप देतो की भगवान शंकराचे गण पाखंडी होतील. भगवान शंकरांनी विचार केला, हा स्वागत समारंभ आहे, शाप समारंभ नाही, आणि म्हणून भगवान शिवजी तिथून निघून गेले. परंतु दक्षाच्या मनामध्ये भगवान शंकराविषयीचा क्रोध अजूनही शांत झालेला नाही. दक्षाने परत त्या भगवान शिवजींचा अपमान करण्याचं ठरवलं आणि कणखल क्षेत्रामध्ये एका यज्ञाचं आयोजन दक्षाने केलं. सगळ्या देवतांना निमंत्रण दिलं, परंतु भगवान शंकरांना निमंत्रण दिलं नाही. सगळ्या देवतांना माहित आहे की भगवान शंकरांना निमंत्रण आलेलं नाही, तरी सगळे देवता कैलासावरून विमान घेऊन जात आहेत. आणि सतीला त्या देवांगणा म्हणतात की सती, तू अजून सासरीच बसलीस का? तुझ्या माहेरामध्ये तुझ्या वडिलांनी किती मोठ्या यज्ञाचं आयोजन केलंय आणि आता सतीला राहावत नाही. विचार करते की माझ्या वडिलांची मी सगळ्यात लाडकी आहे, तरीही मला निमंत्रण का दिलं नसेल? पण हे सगळं तिथे गेल्याच्या नंतर कळेल. परंतु माझे पती निमंत्रणाशिवाय येणार नाहीत, परंतु तरीही प्रयत्न करून पाहावा म्हणून सती आली. भगवान शंकरांचे पाय दाबते आणि भगवान शंकरांनी सतीला विचारलं, सती, तू आज माझी एवढी सेवा का करतेस? तुला काय पाहिजे? त्यावेळेस सतीने सांगितलं, थोडस वरती पहा, ती विमानांची रांग. भगवान शंकर म्हटले, सती, ती मी सकाळपासून पाहतोय. सती म्हणते, विमान तुम्ही पाहिलीत, परंतु ती विमान कुठे जात आहेत हे तुम्हाला माहित नाही. ती सगळी विमान तुमच्या सासरी जात आहेत, कारण तुमच्या सासऱ्याने तिथे खूप मोठ्या यज्ञाचं आयोजन केलेलं आहे. आज एकदा ही सतीच्या तोंडातून माझ्या माहेरात माझ्या वडिलांनी असा शब्द निघत नाही, कारण भगवान शंकरांना आपुलकी वाटावी याच्यासाठी सती म्हणते की तुमच्या सासऱ्यांनी एक यज्ञाचं आयोजन केलेलं आहे. भगवान शंकर म्हणतात, सती, आपल्याला निमंत्रण आलं होतं का? परंतु सतीने सांगितलं, आलं नाही, काही कारणांनी पोहोचलं नसेल, परंतु पाठवलं मात्र नक्की असेल. आणि माझ्या मनात तर एकच इच्छा आहे की विवाह झाल्यापासून आम्ही 16 बहिणी एकमेकींना भेटलो नाही,
या यज्ञाच्या निमित्ताने सगळे एकत्र येतील, सगळ्यांना भेटून मलाही आनंद होईल, तुम्हालाही आनंद होईल. तर भगवान शंकर म्हणतात, सती अशा ठिकाणी जाण्या येण्यात आनंद येत नाही. जाण्या येण्यात आनंद तेव्हाच येतो की आपण गेल्याच्या नंतर आपल्याला बघून त्यांनीही आनंदी व्हावं, त्यांना बघून आपल्यालाही आनंद व्हावा. अशा ठिकाणी जावं. आणि अशा ठिकाणी जाऊन काय उपयोग की आपल्याला बघितल्याच्या नंतर त्यांना आग लागावी. त्यावेळेस सतीने विचारलं, तुम्ही इथे बसून असा विचार का केला? त्यावेळेस आतापर्यंत जो प्रसंग भगवान शिवजींनी सतीपासून लपून ठेवला होता तो सतीला सांगितला. त्यावेळेस सती म्हणते की मला जाण्याची परवानगी द्या, मी जाऊन माझ्या वडिलांना समजावून तुमची माफी मागायला लावते. भगवान शंकरांनी सतीला समजावण्याचा प्रयत्न करतात, परंतु सती मात्र ऐकायला तयार नाही. तर भगवान शंकरांनी सांगितलं, सती तुला जे योग्य वाटेल ते कर. आणि आता सती मात्र जायला निघाली. पतीची आठवण आली की परत फिरते, माझे पती नाराज तर होणार नाहीत ना. वडिलांची आठवण आली की ते यज्ञाचं दृश्य सतीच्या डोळ्यासमोर नाचायला लागतं. सती जायला निघते. आणि आता भगवान शंकरांनी पाहिलं, सती खूप दूर निघून गेलेली आहे, आता ती परत येणार नाही. तेव्हा भगवान शंकरांनी आपल्या काही गणांना सती सोबत पाठवलं. आणि आता गणांनी वेढलेल्या पार्वतीने त्या दक्षाच्या यज्ञशाळेमध्ये प्रवेश केला. सगळे देवता सतीला येताना पाहून तोंड फिरवायला लागले, कारण दक्षाने सांगितलं होतं भगवान शंकराची याचा संबंध आहे, तो माझा शत्रू आहे. म्हणून सतीला आज एकही देवता सतीच्या चरणावरती नतमस्तक होत नाही. एरवी सगळे देवता त्या सतीला नमस्कार करायचे, परंतु आज तिच्याशी कोणी बोलायलाही तयार नाही. आणि आता सतीच्या ज्या बहिणी आहेत त्या म्हणतात, सती तू आलीस का? आम्ही तर असं ऐकलं होतं की तुला आपल्या वडिलांनी निमंत्रण दिलेलं नाही, तरीही तू आलीस का? आणि आता सती न आल्याचं दुःख फक्त प्रसूती मातेला होतं. सती गेली आणि आपल्या आईला कडकडून मिठी मारली. आणि आता सतीने विचार केला की मी माझ्या वडिलांना भेटलं पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही आमच्याशी असा व्यवहार का केला. आणि सती आता दक्षाकडे निघाली. दक्षाने सतीला येताना पाहिलं आणि तोंड फिरवलं. सतीने स्वतःचा अपमान सहन केला, परंतु जेव्हा त्या यज्ञ शाळेमध्ये सतीने प्रवेश केला, तिथे सतीने पाहिलं की सगळ्यात छोट्यातल्या छोट्या देवतेला भाग आहे, परंतु देवाधिदेव महादेव त्या महादेवाचं त्या यज्ञामध्ये कुठेच स्थान दिसलं नाही. आणि आता मात्र त्या सतीला क्रोध आला. आणि मैत्रेय मुनी विदुर काकांना म्हणतात की विदुरजी, ती सती एवढी क्रोधित झाली होती की असं वाटत होतं की ती सती 10 दिशा जाळून भस्मसात करते की काय. आणि आता ती सती आपल्या वडिलांना बोलते. सती म्हणते, हे दक्षा, प्रजापती पद प्राप्त झालं तर एवढा अभिमान तुला झाला की माझ्या पतीचा तू अपमान केलायस. आणि आता मला या गोष्टीचं खूप दुःख वाटतंय की एका शिवद्रोहीद्वारे माझा जन्म झालेला आहे. अरे तुझ्या प्रेमावरती एवढा विश्वास मला होता की मी बिना निमंत्रणाशिवाय इथे आले आणि तू आमचा असा अपमान केलायस. आता जेव्हा मी परत जाईल तेव्हा भगवान शंकर मला म्हणतील की दाक्षायणी आलीस का, आणि कुणी मला एका शिवद्रोहीची मुलगी म्हणावं, हे मी कधीच सहन करू शकत नाही. परंतु जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत तुझ्यासोबतचा संबंध मला स्वीकारावा लागेल. आणि तुझ्यासोबतचा संबंध स्वीकारण्याकरता मी हे शरीर नष्ट करते. योग अग्नीने देह सती मातेने पेटवला आणि सती मातेने त्या ठिकाणी आपला देह संपवून टाकल्याच्या नंतर सगळे भूतप्रेत जे होते ते त्या ठिकाणी त्या यज्ञशाळेवरती तुटून पडले. परंतु भृगु मुनींनी मंत्राच्या सहाय्याने त्या भूतांना पळवून लावलं. आणि आता नारद महर्षींनी भगवान शंकरांना येऊन घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्याच भगवान शंकरांनाही क्रोध आला. भगवान शंकर म्हणतात, दक्ष आतापर्यंत वाचत होता तो फक्त सतीचा पिता आहे म्हणून, आता सतीच राहिली नाही तर संबंध कसला. आणि भगवान शंकरांनी एक जटा उपटली, खाली आपटली, तर वीरभद्र नावाचा दैत्य त्या ठिकाणी प्रगट झाला. आणि आता तो वीरभद्र त्या ठिकाणी त्या दक्षाच्या यज्ञापर्यंत येऊन पोहोचला. सगळे भूत प्रेत त्या वीरभद्रासोबत यज्ञशाळेमध्ये प्रवेश करतायत. त्या यज्ञाच्या चारही बाजूंनी फक्त धूळ उडताना दिसली. आणि पाहता पाहता त्या यज्ञशाळेमध्ये त्या वादळाने प्रवेश केला.
आणि आता सगळ्या देवतांना त्या ठिकाणी त्या भूतप्रेतांनी बंदिस्त बनवलं. त्या वीरभद्राने दक्षाचं शिर कापून यज्ञकुंडामध्ये फेकून दिलं आणि आता सगळ्या देवतांना त्या भूतप्रेताने विद्रूप केलं. आणि आता ते भूतप्रेत त्या भगवान शंकराचं भजन करत करत कैलास पर्वताकडे आले. सगळे देवता त्या ठिकाणी दुःखी आहे. दक्षाचं शिर त्या ठिकाणी धड पडलेलं आहे. शिर त्या यज्ञकुंडामध्ये जळून गेलं. सगळे देवता ब्रह्मदेवाकडे आले आणि सांगितलं की भगवान शंकरांना तो यज्ञ पूर्ण करण्यास सांगा. त्यावेळेस ब्रह्मदेव त्या सगळ्या देवतांना घेऊन भगवान शंकराकडे आले आणि आल्याच्या नंतर सगळे देवता त्या ठिकाणी भगवान शंकरांची स्तुती करायला लागले. कैलास के निवासी नमो बार बार हूँ, नमो बार बार हूँ, आयो शरण तिहार प्रभु तार तार, आयो शरण तिहार प्रभु तार तार। कैलाश के निवासी नमो बार बार हूँ, नमो बार बार हूँ, आयो शरण तिहारी प्रभु तार तार हूँ, आयो शरण तिहारी प्रभु तार तार हूँ। कैलास के निवासी नमो बार बार हूँ, नमो बार बार हूँ, आयो शरण तिहार प्रभु तार तार हूँ, आयो शरण तिहार भोले तार तार हूँ। कैलाश के निवासी नमो बार बार हूँ, नमो बार बार हूँ, आयो शरण तिहारी प्रभु तार तार हूँ, आयो शरण तिहारी प्रभु तार तार हूँ। लोगों कभी शिव तुझे निराश ना किया, भक्तों को कभी शिव तुझे निराश ना किया, मांगा तुझे जो चाहा वरदान दे दिया, मांगा तुझे जो चाहा वरदान दे दिया। बड़ा है तेरा जाय जा बड़ा दातार तू, बड़ा दातार तू, आयो आयो शरण तिहारी प्रभु तार तार हूँ, आयो शरण तिहारी प्रभु तार तार हूँ, आयो शरण तिहारी प्रभु तार तार हूँ। नमः शिवाय, सुंदर अशी स्तुती त्या देवतांनी भगवान शिवजींची केली. आणि आता ब्रह्मदेवाने त्या भगवंतांना विनंती केली, भगवान शंकरांना विनंती केली की तेवढा यज्ञ तुम्ही पूर्ण करा. तर भगवान शंकरांनी सांगितलं की यज्ञामध्ये भाग मिळणार नाही म्हणून मी तिथे जाणार नाही. तर सगळ्या देवतांनी सांगितलं की यज्ञामध्ये जेवढा काही भाग शिल्लक राहील तो आजपासून सगळा तुमचा मानला जाईल. आणि आता भगवान शंकर तो यज्ञ पूर्ण करण्याकरता त्या यज्ञशाळेवरती आले. त्यावेळेस भगवान शंकरांनी सांगितलं की यज्ञ पूर्ण करण्याकरता यजमानाला बोलवा. त्यावेळेस देवतांनी सांगितलं की त्याचं शिर हे यज्ञ कुंडामध्ये जळून गेलेलं आहे, त्याचं धड या ठिकाणी पडलेलं आहे. तर भगवान शंकरांना आपल्या सासऱ्याची दया आली आणि बोकड्याचं शिर त्या दक्षाला त्या ठिकाणी बसवलं. आणि आता दक्षाला भगवान शंकराचं महत्व कळालं, सतीचा वियोग आठवला
दक्षाचा कंठ अवरुद्ध झाला आणि आता दक्ष भगवान शंकराची स्तुती करतोय, परंतु बोकड्याचं शिर आहे आणि म्हणून आजही ते भगवान शंकराच्या मंदिरात गेल्याच्या नंतर बोकड्याचा आवाज काढण्याची प्रथा आहे. असं म्हणतात की तो आवाज ऐकला की भगवान शंकर खुश होतात आणि म्हणून त्या दक्षाला त्या ठिकाणी बोकड्याचं शिर बसवलं. तो यज्ञ त्या ठिकाणी पूर्ण केला. सुंदर असं सती चरित्र मैत्रेय मुनींनी विदुर काकांना सांगितलं आणि मैत्रेय मुनी विदुर काकांना म्हणतात की त्याच सतीने देहत्याग केला आणि पुढच्या जन्मामध्ये हिमालयाची मुलगी बनून ती जन्माला आलेली आहे आणि हिमालयाच्या पोटी पार्वतीच्या रूपात जेव्हा जन्माला आली त्यावेळेस तिने पुन्हा घोर अशी तपश्चर्या केली आणि तिने प्रतिज्ञा केली की वरहू शंभू न तू रहू कुमारी, वरेन तर भगवान शंकरालाच. आणि म्हणून भगवान शंकरांनी पुन्हा त्याच सतीला पार्वतीच्या रूपामध्ये प्रगट केलं. सुंदर असं सती चरित्र मैत्रेय मुनींनी विदुर काकांना सांगितलेलं आहे. पुढे ध्रुव चरित्र त्या ठिकाणी त्या मनूच्या मुलांचं चरित्र मैत्रेय मुनी विदुर काकांना सांगतात, परंतु आता आपली वेळ संपल्यामुळे ते आपण उद्याच्या कथेमध्ये पाहणार आहोत. उद्या या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म साजरा होईल. सगळ्यांनी येताना सुंठवडे घेऊन आणि पिवळ्या रंगाच्या साड्या घालून यायचे. एक भजन होईल, तोपर्यंत ज्यांनी आरती आणलेली असेल त्यांनी समोर या. हरी सुंदर नंद मुकुंदा हरी नारायण हरी बोल. 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 हरी केशव हरी गोविंदा हरी नारायण हरी बोल. हरी सुंदर नंद मुकुंदा हरी नारायण हरी बोल. हरी सुंदर नंद मुकुंदा हरी नारायण हरी बोल. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती. नवज्योति जगाने वाला, नवज्योति जगाने वाला.
हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज